श्री राम समर्थ. भाग क्रमांक आजचा आहे 171 171 श्रीराम. भगवंतानी एकामागे एक सगळी कामं करायला सुरुवात केली होती, निर्वाण करायला सुरुवात केली होती. कारण आता अवतार जो आहे त्याचं जे काम होतं, अवताराचं बरंचसं काम संपल्यातच जमा होतं. त्यामुळे उद्धव स्वामीने त्यांनी एक उपदेश पहिला करून ठेवला की बाबा हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण काय की माझ्यानंतर हे सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत, काही गोष्टी तरी. म्हणून उद्धव स्वामींना त्यांनी ठेवलं होतं आणि उपदेश करून ते हे इकडे बद्रिकाश्रमात गेले आणि हे अर्थात आपल्या ठिकाणी आले द्वारकेकडे. परीक्षित राजाने विचारलं, महाराज मग पुढे काय झालं? पुढचा भाग तर खूप महत्त्वाचा आहे. पुढे गेल्यावर भगवंतांनी काय केलं? असा उपदेश करण्याचा अर्थ काय आहे? नाही म्हणे, ह्याचा अर्थ तो आहे जो तू समजला तोच आहे. मग म्हणे भगवंताने काय आपलं शरीर त्याग केलं? काय केलं? मला हे सगळं ऐकायची इच्छा आहे. हो म्हणे, जरूर ऐक, मी तुला सांगतो काय घडलं ते. आणि त्याप्रमाणे भगवंताचं जे काय पुढे जे काय त्यांनी केलं ते सगळं शुकमुनीने पुढे परत सांगितलं. ते म्हणाले की इकडे उद्धव स्वामी बद्रिकाश्रमाकडे निघून गेले आणि भगवंत द्वारकेकडे यायला मिळाले. द्वारकेकडे यायला जेव्हा ते निघाले आणि जेव्हा पोचले तेव्हा तिथे पोचल्यावरती त्यांनी एक सभा घेतली सर्व यादवांची. आणि सभा जेव्हा घेतली त्या सभेमध्येच अनेक अपशकुन घडले, अनेक अपशकुन व्हायला लागले, मोठे मोठे आवाज यायला लागले, अनेक काही गोष्टी घडायला लागल्या. आणि मग सगळे लोक जरा घाबरून गेले आणि म्हणाले, अरे भगवंत हे काय होतं आहे? कृष्णा काय होतं हे? काय करावं सांगा तुम्ही. सगळे घाबरले यादव. तर तो म्हणाला की तुम्हाला जे वाटतं ते बरोबर आहे. हे अतिशय घातक असे सगळे आपल्याला गोष्टी दिसत आहेत. हे काही चांगली लक्षणं नाही आहेत, काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे नक्की. तर म्हणून आता मी सांगतो त्याप्रमाणे करावं. ते म्हणाले, बोला काय करायचं? म्हणे आपण सगळे प्रभास क्षेत्री जाऊया. प्रभास क्षेत्र हे अतिशय पवित्र आहे. तिथे आपण जाऊन स्नान करू, देवादिकांची पूजा करू, दानधर्म करूया, हे सगळं आपण करूया. तेव्हा आपण सर्वांनी त्वरित तिथे जाण्याची तयारी करा. सगळं सामान सुमान आपलं घ्या. आता फक्त एवढा एकच भाग आपल्याकडे शिल्लक आहे आणि हे आपण करणं फार जरुरी आहे. अर्थात भगवंतांनी जेव्हा असं सांगितलं, सगळे यादव कामाला लागले. सर्व यादवांनी आपली सगळ्या प्रकारची सामुग्री घेतली, रथामध्ये भरली आणि सगळे निघाले. परंतु सगळे जरी निघाले तरी वृद्ध माणसं नाही निघाली आणि स्त्रिया पण नाही आल्या. त्या म्हणाल्या, आम्ही काही येऊ शकत नाही. अर्थात अशा लांब ठिकाणी कशा राहतात? भगवंत म्हणाले, तुम्ही इथे थांबले तर हरकत नाही, परंतु हे सगळे जे आहेत तरुण जेवढे साधे आहेत त्या सगळ्यांनी येणं जरुरी आहे. आणि मग ते सगळे लोक जे आहेत ते प्रभास क्षेत्राकडे गेले. यथावकाश तिथे पोचल्यावरती अनेक प्रकारची मंगल कार्य त्यांनी केली, अनेक प्रकारच्या पूजा केल्या, अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या, दान धर्म भरपूर केला. सगळं त्यांनी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केलं. फक्त एक गोष्ट त्यांनी स्वतःच्या बुद्धीने केली. आणि ती कुठली गोष्ट केली असेल? मदिरा पान केलं, जे भगवंतांनी सांगितलं नव्हतं. मैरेयक नावाचं एक मद्य तिथे होतं त्या काळी. जसे आपल्या इथे आहेत अनेक प्रकारची, तसं ते त्या काळचं एक नाव होतं की मैरेयक नावाचं एक मद्य होतं आणि ते खूप चांगल्या प्रकारचं होतं असं म्हणलं जातं. जसं आपण म्हणतो इथे काही स्कॉच फॉच काय काय, तसा तो प्रकार होता. आणि त्यामुळे ते जे आहे हे यादवांनी न सांगता त्याचं प्राशन केलं. आता हे का केलं? ती म्हणाले, हे तर भगवंतांनी सांगितलं नव्हतं ना, मग का केलं? त्याची दोन कारणं. एक म्हणजे अहंभाव. आम्ही फार शहाणे आहोत, आम्हाला खूप काही समजतं, आम्ही फार श्रेष्ठ आहोत, आमची कोण वाकडी करणारे, आपल्या भाषेत आमची कोण वाकडी करणारे, आम्ही सगळे असे आहोत, असं आहे तसं, हा एक अहंभाव. आणखीन दुसरी गोष्ट, विनाशकाले विपरीत बुद्धी, हा एक भाग आहेच ना. विनाशकाल जवळ आलाच होता आणि म्हणून त्यांची बुद्धी फिरली ना. प्रत्यक्ष भगवंत बरोबर असूनसुद्धा त्यांचा सल्ला जो होता त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं ना. त्याची ही दोन कारणं होती. आणि तिसरं एक कारण होतं, ते सगळ्यात प्रमुख आहे. अर्थात ते प्रमुख असलं तरीसुद्धा आपलं कर्मसुद्धा महत्त्वाचं आहे. तिसरं कुठलं होतं? तर भगवंतांनी संकल्प सोडला होता मनामध्ये.
काय संकल्प ठेवला होता की हे यादव हे पृथ्वीला भार झालेले आहेत, त्यामुळे यांचा नाश होणं जरुरी आहे. हे भगवंताच्या मनात आलं होतं आणि भगवंताच्या मनात आलं म्हणजे संपला विषय ना. आपल्याला संकल्प सोडावा लागतो. भगवंताच्या मनात फक्त आलं तरी बस झालं. भगवंतानी असं मनात घेतलंच होतं की यादव जे आहेत ते पृथ्वीला भार झालेले आहेत आणि त्यामुळे यांचा नाश होणं जरुरी आहे. बस बुद्धी फिरली, विपरीत बुद्धी आली आणि मदिरापान सगळ्यांनी केलं आणि मदिरापान केल्यावर जे व्हायला पाहिजे ते घडलंच. मग मदिरापान कोण करते याला महत्त्व नाही, नाही का. मदिरापान कोणी जरी केलं तरी ती मदिराबरोबर काम करतेच. आपलं मुख्य काम एकच आहे ना की आपला मेंदू जो आहे त्याच्यावरचं नियंत्रण केलं पाहिजे. हाच तर महत्त्वाचा भाग आहे, बाकी आहे काय त्याच्यामध्ये. आणि अर्थात ते घडलं, बुद्धी भ्रष्ट झालीच. आणि म्हणूनच गंमत अशी आहे की मदिरापान तर आपण त्याज्य आणि निंद्य मानतो, यात शंकाच नाही. परंतु अध्यात्मशास्त्र म्हणते कुठल्याच प्रकारे तुम्ही अशा गोष्टी करता कामा नये की जिथून थोडा 1% तुम्हाला नशा येता कामा नये. म्हणून ते तंबाखू पण साधा चालत नाही. तंबाखूने काय फार नशा येते असं नाही आहे, परंतु तो पण चालत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन कांदा लसूण पण चालत नाही ना, कारण त्याच्यामध्ये पण तामसी गुण आहेत. कांद्यामध्ये पण आहेत आणि लसणामध्ये पण पण अन्नाची चव जी येते याच्यामुळे वाढते असं तर मानलं जातंच आणि असेल पण ते बरोबर, तोही प्रश्न नाही. परंतु अध्यात्मशास्त्र म्हणते हे पण नाही तुम्ही घेतलं पाहिजे, कारण यातूनसुद्धा तुमच्या वासना ज्या आहेत त्याला पुष्टी मिळते. तामसिक गुण जागृत होऊ शकतात. म्हणून हे पण काही लोक, शिक्षित लोक त्याच्यावरती प्रतिवाद करतात. अध्यात्मशास्त्रात सांगितलं पण सायन्समध्ये काय लिहिलं आहे. सायन्स म्हणते की लसणाचा खूप फायदा असतो, लसणामुळे तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या हृदयाच्या याच्यासाठी खूप चांगल्या वगैरे. आम्ही काय बाबा सायन्स जास्त शिकलो नाही आहे, त्यामुळे एवढंच म्हणू शकतो की सायन्स आपल्या ठिकाणी बरोबर असेल सुद्धा, परंतु अध्यात्मशास्त्राचं काही 1% माहिती आहे, अर्धा टक्का त्याच्यात तर त्यांनी असं लिहिलं आहे आणि लाखो लोक ते गोष्ट पाळतात. म्हणजे बरोबर असायला हरकत नाही का. इतकं ज्ञान आपल्याकडे आहे की लाखो लोक पाळतात आणि मोठे मोठे जे सगळे येतात लोक आपल्याकडे ते सगळे पाळतात. लोक वारकरी लोक तर अगदी कडक पाळतात आणि त्यात तथ्य आहे म्हणून ते पाळतात ना का. आणि वारकरी हे काय साधे नाही आहेत. वारकऱ्यांमध्ये सगळे एकशे एक महान लोक होऊन गेलेत. सगळे अगदी गोनी दांडेकरसारखे मोठे फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक पण होते. एकशे एक लोक होऊन गेलेत सगळे. आणि ते सुद्धा असं मानतात. कुठलाही प्रवचनकार तुम्ही बघा, कुठलाही कीर्तनकार नॉर्मली नॉर्मली म्हणतो, हल्ली काय मला माहीत नाही, परंतु असं गृहीत धरलं आहे. विशेषतः जे वारकरी पंथातून येतात प्रवचनकार आणि कीर्तनकार ते तर कट्टरपणे पाळतात. आणि पाळलं तरच तुमच्या वाणीमध्ये ही शक्ती आहे. लक्षात ठेवा, वाणीचा तप आहे. प्रत्येक गोष्टीची शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या करावी लागते ना. म्हणजे वाणीचं पण तप आहे एक वेगळ्या प्रकारचं. त्या प्रकारे जर तुम्ही ते केलं तरच तुमच्या वाणीमध्ये तशा प्रकारची शक्ती येईल. कारण जे ज्ञान तुम्हाला मिळवायचं आहे, जे ज्ञान तुम्हाला समजा वापरायचं आहे, की जे ज्ञान तुम्हाला द्यायचं आहे, ते देण्यासाठी तुमच्या वाणीची पण तेवढी पात्रता पाहिजे ना. ती येण्यासाठी सात्विकता येणं जरुरी आहे. कारण अध्यात्मज्ञान हे सात्विक आहे, हे तामसी आणि रजोगुणांचं नाही आहे, हे पूर्ण सात्विक आहे. त्यामुळे ते धारण करण्यासाठी आपल्या अंगी सात्विकता आली पाहिजे. जशी ती सात्विकता वाढत जाईल तसं जसं ते ज्ञान तुम्हाला होईल आणि तुम्हाला झालं तर तुम्ही इतरांना देऊ शकाल. हा अध्यात्मशास्त्राचा सर्वसाधारण नियम आहे आणि म्हणून हे कसोशीने पाळणं गरजेचं आहे. जितका जो कोणी व्यक्ती एखादी गोष्ट अशा प्रकारे कीर्तन करू शकतो, प्रवचन करू, त्यांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कसोशीने पाळल्या पाहिजेत. वाणीचं तप केलं पाहिजे. श्रवण करताना कानाचं तप म्हणजे इतर नको त्या गोष्टी ऐकू नका. ती काय करते, तिचं असं आहे, तिचं तसं आहे, अजिबात ऐकू नका. श्रीराम, हे गॉसिपिंग झालं. आणि अर्थात डोळ्यांचा वापर तर महत्त्वाचाच आहे. अजिबात इकडे तिकडे बघू नका. आम्हाला बघायचं तिकडेच बघितलं पाहिजे. नजर जाईल. ती म्हणाल तो माणूस तसा करतोय, पण तो करत आहे, पण तुम्ही बघायचं नाही ना. तो करतो म्हणून काय झालं, तो करतो हे काय जस्टिफिकेशन नाही झालं. आपण करायचं नाही हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तो करतोय आणि तो करत असताना मी बघत नाही, हेच तर तप आहे. तो करत नाही आणि मी बघत नाही, तप काय? तप काहीच नाही. म्हणून महत्त्वाचा भाग आहे की मी करणार नाही हे महत्त्वाचं आहे. आणि अशा तऱ्हेची तपश्चर्या आपण केली पाहिजे तरच हे सगळं होतं. अर्थात
जेव्हा काही करायचं नसतं तेव्हा मद्यपान करायचा हा एक महत्त्वाचा भाग आहे की मला काही करायचं नाही पण मजा करायची म्हणजे काय तर नशा घ्या. आणि हेच आता यांच्याकडून घडलं होतं. यादवांनी नशापाणी केली आणि अर्थात ते मोहित झाले आणि नको ते व्हायला सुरुवात झाली. थोड्या वेळाने ते खेळता खेळता एकमेकाशी भांडायला लागले आणि भांडायला लागल्यावरती एकमेकाला मारायला पण त्यांनी सुरुवात केली. सगळे यादव बलिष्ठ शक्तिशाली होते, अतिशय शक्तिशाली. प्रद्युम्न काय नाही, सगळे एकसे एक भयंकर शक्तिशाली होते. आणि हे सगळे एकमेकाशी युद्ध करायला उतरले. सगळे एकमेकाला मारायला, शस्त्र होती, शस्त्र घेऊन हातात एकमेकाशी युद्ध करायला लागले. इतक्या द्वेषाने युद्ध करत होते की शस्त्र तुटली पण यादव मेले नाहीत. बघा ते किती शूर होते. आणि हे सगळं होत असताना अर्थात भगवान कृष्ण जे होते तिकडे होते, बलराम पण होते. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. उलटं घडलं. काही यादवांनी त्यांच्या अंगावर पण शस्त्र उगारलं. विचार करा की यादवांना समजावण्याचा प्रयत्न केला बलराम दादांनी आणि कृष्णाने, परंतु त्या यादवांनी, काही यादवांनी त्यांच्या अंगावर पण शस्त्र उगारलं. आता इथे झाल्यावरती काही शिल्लकच राहिलं ना. आणि मग हे झाल्यावरती भगवंताला सुद्धा अर्थात अतिशय क्रोध आला. आणि भगवंतानी सुद्धा अर्थात तिथे असलेली लव्हाळी म्हणजे जे गवत आलं होतं, चुरा जो होता, आपल्याला माहिती आहे कथा, जो चुरा होता त्या तुकड्याचा, त्यातून हे सगळं गवत निर्माण झालं होतं. आणि ते एखाद्या, ते लव्हाळ जरी असलं तरी पण ते वज्रासारखं कठीण होतं. आणि त्यामुळे ते हातात घेऊन त्या यादवाने एकमेकाला मारायला सुरुवात केली. आणि जोडीला भगवंतालाही खूप क्रोध आला होता. आणि म्हणून भगवंतानी स्वतः आणि बलरामानी पण त्या हातामध्ये घेतलं आणि यादवांचा संहार केला. अशा प्रकारे सर्व यादव कुळाचा संहार झाला. अर्थात असे ते एकमेकाला मारून संपत होतेच, परंतु भगवंतानी काय विचार केला. आता भगवंताला क्रोध यायचं कारण काय तुम्ही म्हणाल. आता विचाराचा प्रश्न आहे हा, की तुम्ही म्हणता की भगवंतानी उपदेश केला की समदृष्टी व्हावं, मग भगवंत कसे काय रागवले सांगा मला. याचं उत्तर काय. ज्यांनी उपदेश केला त्यांनी क्रोधाने हातामध्ये लव्हाळं का घेतलं. मग याचं कारण काय आहे. त्याचं कारण हे आहे की भगवंताने अवतार धारण केला होता. आणि म्हणून भगवंतानी काय केलं की यादव कुळाला शाप आहे की तुम्ही एकमेकाला माराल, यादवी होईल, मी त्या कुळाचा भाग आहे ना. म्हणून भगवंतानी सुद्धा शेवटी हातामध्ये लवाळा घेतला आणि यादवांना मारलं. बलराम दादानी पण ते केलं, कारण शाप पूर्ण व्हायला पाहिजे. शाप ऋषीने दिला आहे, त्याचा रिस्पेक्ट राहायला पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी स्वतः हातात लवाळी घेतली आणि यादवांना मारायला सुरुवात केली. आणि अर्थात बघता बघता यादव कुळाचा संहार झाला. आणि याच दिवसापासून यादवी हा शब्द प्रसिद्ध झाला. यादवी म्हणजे काय तर आपसामध्ये लढाई. यादवी युद्ध म्हणजे आपसात मारामाऱ्या, याला यादवी म्हटलं होतं. आणि अशा प्रकारे ही यादवी घडली आणि सर्व यादव कुळाचा संहार झाला. पृथ्वीवरचा भार खऱ्या अर्थाने नाहीसा झाला. खऱ्या अर्थाने इकडे सगळे यादव संहार पावले आणि बलराम दादा तिकडनं निघाले, सरळ समुद्राच्या समोर आले आणि बसले. आणि एकाग्र चित्ताने त्याने डोळे मिटले आणि चिंतन करायला सुरुवात केली. आणि बघता बघता असं घडलं की बलराम दादाच्या मुखामधून एक महाकाय सर्प बाहेर निघाला आणि बलराम दादा अदृश्य झाले. अशा प्रकारे त्याने फार वेगळ्या प्रकारे देहत्याग केला. देहत्याग केला नाही, त्याने शेषनागाचं रूपच धारण केलं. इन अदर वर्ड्स की शेषनागाचा अवतार होता. त्याने परत आपल्या त्या मूळ रूपामध्ये त्यांनी जाऊन तो पोचला. आणि असं दृश्य दिसताना दिसलं की बलराम दादाच्या मुखामधून महाभयंकर साप बाहेर आला, नाग बाहेर आला आणि नंतर स्वतः ते नाहीसे झाले. अशा प्रकारे बलराम दादांनी जे आहे त्या आपला देह या ठिकाणी संपून टाकला किंवा देहाचा त्याग केला. हे सगळं अर्थात बघत होते भगवंत, कशा प्रकारे बलराम दादांनी काय केलं ते सगळं त्यांनी बघितलं. आणि मग भगवंत तिथून निघाले. चालत 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 ते एका वनाकडे आले. थोडंसं वन होतं, प्रभास क्षेत्रामध्ये होते ते. तिथे थोडेसे झाडी होते, तिकडे ते एका झाडाखाली बसले. जसं आपण काय केलं असतं, अरे बापरे कंटाळा आला कुठेतरी बसूया, तसं त्यांनी आपलं छानपणे ते एका झाडाच्या सावलीत बसले, पाय लांब केले, जसं आपण करतो कंटाळून. आणि शांतपणे ते बसून राहिले. आणि त्याच वेळेस एक व्याध म्हणजे शिकारीच्या शोधेमध्ये आला.
लांबूनच त्याने बघितलं, त्याला भगवंताचे फक्त पायाचे तळवे दिसले, जे लाल लाल होते, लाल सुटूक होते. त्याला असं वाटलं की कुठला तरी प्राणी आहे, त्याचे ओठ असावेत प्राण्याचे एखाद्या, असं त्याला काहीतरी वाटलं आणि त्याने अचूक नेम धरला आणि लांबूनच बाण सोडला. अर्थात तो जो बाण होता, त्या बाणाला जे पुढचा भाग लावलेला होता तो म्हणजे जे मुसळात त्यांनी तुकडे केले होते आणि फेकून दिले होते समुद्रामध्ये, त्यातला एक तुकडा जो होता तो हा या ठिकाणी होता की जो तुकडा माशाने गिळला. मासा जेव्हा कोळ्याला मिळाला, कोळ्याने तो राजाला आणून दिला, त्याने तो याला देऊन टाकला आणि मग त्यातून जो तुकडा निघाला त्या तुकड्याचा वापर व्याधाने केला आणि आपल्या बाणावरती टोक येण्यासाठी ते लावलं. आणि तोच मुसळाचा तुकडा जो होता तोच त्या बाणाला लावला होता आणि तोच बाण भगवंताच्या पायाला लागला. आणि अर्थात जी शापवाणी ऋषींनी उच्चारली होती ती खरी झाली. तो बाण भगवंताच्या अर्थात पायाला लागला होता आणि भगवंत याचीच वाट बघत होते की शाप कधी खरा होईल. आणि भगवंताचं काम होतं हे. आणि भगवंत सर्व भक्तांच्या प्रत्येक गोष्टी बघा कशा भगवंत करतात. भगवंताचे भक्तच होते हे सगळे शाप देणारे सुद्धा, पण भगवंताने त्याचं शाप पण आनंदाने घेतलं ना. अहो 10 अवतार का धारण केले. दुर्वास मुनींचा शाप होता, अंबरीषा कारणे स्वर्ग काय म्हणलं ते आहे ना, अंबरीषा कारणे पृथ्वीवास भोगीसी. 10 अवतार त्याच्याकडे गेले. अंबरीष राजाला शाप होता, तो शाप त्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतला आणि एवढे वेळा अवतार घेतले. का तर बाबा त्याचा शाप मी घेतो पण माझ्या भक्ताला त्रास नको. तसं ऋषींनी शाप दिला होता कुळाला, अंबरीषा कारणे गर्भवास शोषिशी असं आहे. कारण इतक्या वेळा त्यांनी जन्म घेतला. थोडक्यात गर्भवास शोषिशी म्हणजे गर्भामध्ये यातना आहेत. जो जो जीव जन्माला येतो त्याला अनेक यातना आहेत, पुढे तर आहेत, आत पण आहेत, बाहेर पण आहेत. पण हा का शोषला तर अंबरीषा कारणे. दशावतारची आपण जे आरती म्हणतो त्याच्यामध्ये असं म्हणलं की अंबरीषाचा शाप त्यांनी भगवंतांनी आपल्या अंगावर घेतला की याला शाप नको लागू दे. ऋषीने सांगितलं तो शाप मला द्या, असा उशाप घेतला. असे भगवंत आहेत. आणि म्हणून हा सुद्धा जो काही शाप दिला होता ऋषींनी तो खरा करण्यासाठीच त्यांनी हे सगळं घडवून आणलं. आणि त्याप्रमाणे वाट बघत होती की कधी व्याध मला बाण मारतो. आणि बाण लागला. आणि अर्थात या बाणामध्ये सुद्धा अनेक गोष्टी होत्या तरी तुम्हाला माहिती आहेतच की बाण मारणारा सुद्धा आदल्या जन्मी त्याचा शत्रूच होता ना एक प्रकारचा. वाली जो होता, या वालीचा दुसरा जन्म जो होता तो म्हणजे हा व्याधाचा होता. द्वापार युग चालू होता आणि आधीचं त्रेतायुग होतं. त्रेतायुगामध्ये भगवंतानी वालीचा वध केला होता आणि बाण मारूनच केला होता. तो पण झाडाच्या आडून मारला. तेव्हा वाली म्हणाला होता तुम्ही अधर्म केलात, तू असा कसा बाण मारला, मी युद्ध करतो तो सुग्रीवाबरोबर आणि तू मला का बाण मारलास, तू अधर्म केलास. आणि त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. आणि जसं कर्म करेल त्याचं फळ घ्यायचं हे तर भगवंताने सांगितलं होतं आणि भगवंतानी त्याप्रमाणे ते पाळलं. या जन्मामध्ये हा वाली जो आहे तो व्याध बनला आणि त्यांनी तो बाण मारला आणि भगवंताला लागला. म्हणजे फिट्टामफिट झाली आपल्या भाषेमध्ये. कर्माचं फळ भगवंतानी पण स्वतः घेतलं. भगवंतानी जेवढा उपदेश केला त्याप्रमाणे भगवंत स्वतः वागले हे लक्षात ठेवा. ते असे लोक विश्वास कसा करतील अन्यथा. आणि त्याप्रमाणे घडलं. आणि त्याप्रमाणे हे घडल्याप्रमाणे भगवंताला बाण लागला आणि भगवंत आनंदाने म्हणाले की आता हा शाप पूर्ण झाला, आता मला आनंद आहे. आणि अशा प्रकारे भगवंतानी प्राण सोडला नाही. पण लक्षात ठेवा भगवंतानी तो बाण लागल्यावर ते बराच वेळ बसून राहिले, शांतपणे ते तिथे बसून राहिले होते. म्हणजे बाण लागलं तर हरकत नाही. हे सगळं घडलं. एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरी गंमत अशी घडली इथे की हा जो दारुक नावाचा जो त्यांचा सारथी होता भगवंताचा, हा दारुक तिथे आला. आणि दारुकाबरोबर त्याचा रथ होता, दिव्य रथ होता भगवंताकडे. दिव्य रथ घेऊन आला. त्याच्यामध्ये सगळी त्याची भगवंताची आयुध होती, शंखचक्र गदा पद्म. तो भेटायला भगवंताला आला. आणि त्यांनी बघितलं तर काय बलराम दादा तर नाहीच आहेत, यादव सगळे मृत पावलेले आहेत. तो बघूनच थक्क झाला की हे काय घडलं आणि आता काय करायचं. भगवंताला त्याने शोधलं, बघितलं भगवंत एका ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे बसलेत आणि त्यांच्या पायाला बाण लागला. पण भगवंत शांत होते. दारुकाला हे बघवे ना, दारूक धावत धावत आला
रथामधून उतरला, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं, म्हणाल भगवंत हे काय चाललं आहे? अहो आपण असताना हे सगळं कसं घडलं? भगवंताने उत्तर दिलं नाही, फक्त रथाकडे एक नजर दिली. आणि रथाकडे जेव्हा भगवंताने बघितलं, त्या रथात असलेली सगळी आयुधं जी आहेत रथासह ते आकाशात निघून गेली. बघा, म्हणजे भगवंताने अजून एक काम केलं, की जो दिव्य रथ होता तो भगवंताच्या कामासाठी आला होता. दारुक हा तेवढ्यासाठीच आला होता. दारुक जेव्हा विचारायला आला, फक्त भगवंताने रथाकडे बघितलं, आयुधासह तो स्वर्गात निघून गेला. दारुक मागे वळून बघतो, काय घडलं तर रथच नाही. तोही चकित झाला की हे काय घडलंय. त्याला काही समजत नाही की हे कसं चाललं सगळं, हे असं काय होतं. त्याला काही समजलं नाही, दारुकाला काही समजलं नाही. तो चकित अवस्थेत होता. तो भगवंताकडे आला आणि भगवंताला म्हणा, भगवंता मी काय बोलू, मला समजत नाही आहे, काहीतरी सांगा, मी काय करू. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मी सांगतो तसं कर, त्या गोष्टीकडे काय जास्त बघू नकोस, तू हे सगळं सोडून दे. पहिली गोष्ट तू काय कर, इथून द्वारकेला जा. हे तू बघितलं तर आहेस, काय घडलं ते मी तुला सांगत नाही, आता सांगायची गरज नाही, समजून जा. इथून तो पहिलं काम काय करतं, द्वारकेला जा. आणि द्वारकेला काय कर, तिथे गेल्यावर जे लोक आहेत, सगळे सिनियर लोक तिथे होतेच, वयोवृद्ध लोक आणि स्त्रिया होत्या, त्यांना सगळं जाऊन हे सगळं सांग, हा वृत्तांत असं असं घडलेलं आहे, तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करा, हे सगळं सांगितल्यावर त्या परिवाराला जास्त वेळ न दवडता त्वरित सगळं सामान भरून बाहेर पडायला सांगा. सगळ्यात कठीण भाग हा होता की जेव्हा यादवांचा नाश झाला, हे जेव्हा त्यांच्या आईवडिलांना आणि इतर लोकांना समजलं असतं, काय हलोकल्लोळ माजलं की सगळे यादव संपले. एक आणि दोन नाही, आपल्याला एक जरी एखाद्या व्यक्तीचं जर धक्कादायक निधन झालं तर आपण कितीतरी शॉक्ड असतो, अरे कसं झालं कसं झालं. सगळं माझं संपूर्ण कुळ नष्ट झालं आहे आणि ही बातमी घेऊन एक दूत सांगतोय, आणि बातमी ऐकल्यावर काय होईल माहीत नाही. ते राहिले एकीकडे. दुसरी आज्ञा दारुकाला त्यांनी दिली की लगेच त्या सगळ्यांना घेऊन तिकडनं बाहेर पडायचं. दारुकाला समजेना की हे काय काय चाललं आहे भगवंताचं. तो स्थितप्रज्ञ होऊन उभा राहिला की काय करावं. तेव्हा भगवंतानी स्वतःच त्याचं स्पष्टीकरण दिलं, आपल्या भाषेत एक्सप्लेनेशन. दारू तर काय विचारू शकत नव्हतं, दिग्मूढ झाला होता की काय मी बघतोय, एकीकडे यादव सगळे संपून गेले, एकीकडे भगवंताच्या बाण लागला, एकीकडे बलराम दादा निघून गेले, काय चाललंय. रथ माझ्यासमोरच सगळं अदृश्य झालं, काय त्याला समजत नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी भगवंत त्याला म्हणाले की जे मी तुला सांगितलं त्याचा अर्थ तुला मी सांगतो. आता यादव कुळाचा नाश झाला आहे, कारण ब्राह्मणाने दिलेला शाप होता ऋषींचा, त्याचप्रमाणे हे घडलेलं आहे. परंतु जे काही यादव शिल्लक आहेत त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तू आता पहिलं काम काय करायचं, ते इथून त्यांना पहिलं बाहेर काढ. लगेच तू तिथे गेल्यावर लगेच बाहेर काढायचं, वेळ घालवायचा नाही. का? शोक करायला पण वेळ नाही आहे. कारण ज्या क्षणी मी हा देह सोडून देईन, दुसऱ्या क्षणी समुद्र जो आहे हे द्वारकेला गिळंकृत करणार आहे. मी आहे तोपर्यंतच राहणार आहे. हा अर्थात फक्त माझं जे स्थान आहे तेवढंच तिथे शिल्लक राहील, बाकी सगळं पाण्याखाली जाणार आहे द्वारकेचं. तेव्हा तू आत्ताच्या आत्ता इथून जा आणि हे मी सांगितलं तसं कर. अर्थात हे सांगितल्यावर त्याला पटलं की भगवंताचं अस्तित्व आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. भगवंताने अस्तित्व सोडलं, जसं रथाची कथा आपल्याला माहीतच आहे की अर्जुनाचा रथावर सुद्धा भगवंतच होते ना, आणि नेहमी भगवंतालाच तो पहिला उतरायला सांगायचा. 18 दिवसाचं युद्ध झालं, सगळे योद्धे संपल्यावरती पण नेहमीप्रमाणे भगवंतालाच तो म्हणाला, भगवंता आपणच जरी सारथ्य केले तरी आपला मान आहे, आपण पहिले उतरा, आपलाच मान आहे. भगवंत म्हणाले नाही, आज तू उतरायचं आहे. कथा तर माहितीच आहे. आणि अर्थात त्याचं कारण त्याला जरी समजलं नाही तरी पण भगवंत म्हणाले माझी आज्ञा आहे म्हणून समज, बाकी काय तुला सांगू मी आता. आणि जेव्हा अर्जुन उतरला आणि नंतर भगवंत उतरला, रथ जळून खाक झाला, आपल्याला माहितीच आहे. कारण भगवंताच्या अस्तित्वामुळे कितीतरी गोष्टी टिकून राहिल्या होत्या. तसं या ठिकाणी पण होतं. द्वारका नगरी निर्माण कोणी केली? भगवंतानीच केली. तर भगवंतच नसेल तर समुद्र कशाला थांबेल, कोणासाठी थांबेल, तो गिळंकृत करणारच आहे. म्हणून भगवंत म्हणाले की तू त्वरित जा, सगळा वृत्तांत सांग आणि लगेच त्यांना तिथून बाहेर काढ. समुद्र अजिबात थांबणार नाही. हा समुद्र ही नगरी बुडवून टाकणार आहे.
तेव्हा तू लगेच निघ. आणि अजून एक गोष्ट तुला करायची, अर्जुनाला निरोप द्यायचा आहे. कारण तुम्ही जाणार कसे, तू काय कसा घेऊन जाणार आहे? सगळे सगळे म्हातारे कोतारे सगळे लोक आहेत, बायका आहेत. आता आपल्याकडे सैन्य नाही आहे, कारण कुठेही जायचं ते एस्कॉट लागतं ना. स्त्रिया आणि वृद्ध लोक फक्त जर असतील तर कोणीतरी पाहिजे. तर म्हणून त्यांना संरक्षित अवस्थेत घेऊन जायचं असेल तर हे काम फक्त अर्जुन करू शकतो. म्हणून तू एक पहिलं काम कर, त्वरित अर्जुनाला सुद्धा निरोप दे माझा, की आत्ताच्या आत्ता तू तिकडे जा. आणि जे द्वारकावासी द्वारकेतून बाहेर पडतील त्या सगळ्या द्वारकावासीयांना तू बरोबर घेऊन इंद्रप्रस्थात जा, तिथे त्यांचं राज्य होतं पांडवांचं. आणि हे सुरक्षित घेऊन जाण्याचं काम त्यांनी अर्जुनासाठी ठेवलं होतं. आणि हे सगळं काम त्यांनी सांगितलं कोणाला? दारुकाला सांगितलं, की हे सगळं तू समजून घे आणि आत्ताच्या आत्ता असं कर. अर्थात दारुकाला आज्ञापालन करण्याशिवाय प्रश्न नव्हता आणि वेळ नव्हता. मुख्य भगवान सांगितले आत्ताच्या आत्ता जायचं तुला. मोठ्या जड अंतःकरणाने दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि अर्थात कूच केला द्वारकेकडे. त्यांनी हे कठीण काम कसं केलं हे त्यालाच माहिती. कारण किती कठीण आहे की तुमचे सगळेच्या सगळे नातलग मृत पावलेत हे सांगणं किती कठीण आहे. तिथल्या उपस्थित असलेल्या सर्वांचे सगळे प्रिय लोक संपले होते आणि ते पण तरुण होते, वृद्धच फक्त शिल्लक होते. किती कठीण भाग तुम्ही हे सांगा. पण हे सगळं त्याला सांगायची पाळी आली. आणि हे सांगितल्यावरती आकांत झाला, हलकल्लोळ माजला. पण तो करायला पण वेळ नव्हता. त्याने लगेच त्याला घेऊन जायचं होतं द्वारकेच्या बाहेर. किती कठीण काम त्याच्याकडे होतं. अर्थात त्याने अर्जुनाला बोलवलं होतं, तो भाग वेगळा. परंतु अतिशय कष्टाने त्यांनी या लोकांना सर्वांना बाहेर काढलं. कारण सर्वांच्या स्मृती तिकडे होत्या, आपल्या मुलांच्या, आपल्या बाळांच्या, आपल्या नातवांच्या, सगळ्यांच्या स्मृती तिकडे होत्या. त्यामुळे त्यांना हे धक्का सहन होत नव्हता यादवांना. पण त्याशा अवस्थेत त्यांना अर्थात द्वारका नगरी सोडावी लागली. आणि अर्थात सोडल्यावरती समुद्राने आपलं काम चोख केलं. एक भगवंताची जागा सोडली तर बाकी सर्व तरी आपल्या कब्जामध्ये घेतल्या, जलमय करून टाकल्या. भगवंताचं अस्तित्व असेपर्यंतच खरोखर सगळ्या गोष्टी होत्या. नंतर अर्जुनाची पण काय हालत झाली. अर्जुनाने जेव्हा इथे तो आला यथावकाश, सर्व लोकांना बरोबर घेतलं आणि इंद्रप्रस्थाला घेऊन जायचं. म्हणजे आजची दिल्ली बरोबर आहे इंद्रप्रस्थ. आणि होते कुठे? गुजरातमध्ये होते, प्रभासक्षेत्री होते. गुजरातमधून त्याला दिल्लीला जायचं होतं. आपल्या भाषेत जायला तर वेळ लागणारच होता. अर्जुन स्वतः ससैन्य आला होता, तसा काय प्रश्न होता? अर्जुन स्वतः ससैन्य होतं, सगळे त्याचे हत्यारं होते, सगळं त्याचं होतं, तो प्रश्न नाही. पण नंतर काय घडलं? जेव्हा या सर्वांना तो एस्कॉट करायसाठी आला आणि सगळ्यांना घेऊन निघाला, रस्त्यामध्ये यवनांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि यवनांनी हल्ला केल्यावर त्या अर्जुनाने त्याशी युद्ध केलं. आणि गंमत अशी झाली की त्या युद्धामध्ये अर्जुनाचं काही चालत नव्हतं, त्याचं एकही शस्त्र नीट चालत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर अनेक यादव स्त्रियांचं हरण केलं त्या यवनांनी. इतका पराक्रमी अर्जुन की त्यांनी सगळ्या लोकांचा पराभव केला, सर्व कौरवांचा एकट्याने पराभव केलेला आहे. पण या ठिकाणी सामान्य लुटेरे, आपल्या भाषेत यवन म्हणजे हे असे सगळे मुस्लिम टाईप सगळे लोक, अधम सगळे लोक होती, नीच लोक होती सगळे, आणि अत्यंत तिसऱ्या दर्जाचे लोक होते. पण अशा सामान्य लोकांनी सुद्धा अर्जुनाचा एक प्रकारे पराभवच केला. कारण त्याच्यासमोर अनेक स्त्रियांना ते उचलून घेऊन गेले. पण अर्जुनाचं धनुष्यबाण असून सुद्धा त्याला काही नीट करता नाही आलं. म्हणावं तसं त्याचं काही चाललं नाही. आणि याचं एकच कारण होतं, कारण भगवंत नव्हते. भगवंताने आपला हात मागे घेतला होता, भगवंताने आपली शक्ती न वापरण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे म्हणतात ना की यांची अवस्था कशी झाली की घरामध्ये अनेक प्रकारचे बल्ब्स आहेत माझ्याकडे, अनेक प्रकारचे स्विचेस आहेत, पण इलेक्ट्रिसिटीच नाही आहे. काय होईल? किती सुंदर बल्ब असला, किती रोशनी देणारा असला, लाईट नसेल तर बल्ब चालतील का हो? किती बल्ब लावले तर? तशी अवस्था. भगवंत नाही म्हटल्यावर काय होणार? भगवंताची शक्ती ही खरी शक्ती, आणि तीच तिथे नव्हती. भगवंतानी सगळी शक्ती आपली काढून घेतली होती. त्यामुळे अर्जुनाचं गांडीव धनुष्य पण काही काम नाही करू शकलं, त्याचे बाण काही करू शकले नाही. त्याचा अक्षय भाता रिकामा झाला. अक्षय भाता होता, कधीच बाण संपले नाही. एवढं 18 दिवस युद्ध करून पण त्याचे बाण पण संपले, आणि एवढे बाण सोडून सुद्धा काही झालं नाही.
लुटालूट झाली, त्याचा पराभव झाला. अर्जुन अतिशय खिन्न झाला. तो म्हणाला की आता काही शिल्लकच नाही राहिलं. आणि म्हणून तर पुढे असं घडलं की नंतर यथाबकाश ज्यांनी ते हे सगळं सांगितलं पांडवांची पण इच्छा नाही राहिली पुढे जास्त राज्य करायची. एवढं सगळं करून मिळवलं, पण त्यांच्या मनामध्ये काही इच्छा राहिली. कारण काय की भगवंत नाही म्हटल्यावर काय हे करायचं काय आपल्याला. म्हणून ते सगळे पुढे निघून गेले बद्रिकाश्रमाकडेच. आपल्याला माहिती आहे तिथून पांडव गुफा वगैरे आहे, तिथूनच ते पुढे उत्तरेकडे गेले आणि अर्थात स्वर्गारोहण त्यांनी केलं. ही कथा पुढे आहेच आहे. पण भगवंत नसल्याचे परिणाम किती घडले बघा. आणि भगवंत असेपर्यंत काय होतं बघा, काय चैतन्य होतं. सगळ्या ठिकाणी भगवंत असेपर्यंत चैतन्य. भगवंत नाही म्हटल्यावर काही नाही. आणि भगवंताने हे सगळं आखलं होतं आणि त्याप्रमाणे घडत होतं. दारुकांनी त्याचं काम केलं, यादवांनी त्याचं काम केलं, अर्जुनाने त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जे अयशस्वी ठरला. हे सगळे एक बाजूला चालू आहे. दुसऱ्या बाजूला भगवंताचं वेळ आली होती इथून एक्झिट घ्यायची, इथून पृथ्वीचा त्याग करायची वेळ आली होती. देव तिथे वाट बघत होते की आमचे भगवंत आमच्या स्वर्गात परत कधी येत आहेत. ते तर फार उत्सुकतेने बघत होते. आणि इतकंच नव्हे तर भगवंत कशा प्रकारे हे शरीर सोडत आहेत हे बघायला अनेक लोक उत्सुक होते की भगवंत कशा प्रकारे सोडणार आहेत. म्हणून अनेक देव तिकडे प्रगट होते आणि बघत होते की भगवंत कशा प्रकारे आपलं हे शरीर त्यागतायत. इतकं दिव्य शरीर आहे, काय आहे काय नाही, सगळ्यांना उत्सुकता होती. सगळे लोक, ऋषी मुनी, सगळे जसं युद्ध भगवंताने केलं ते पण बघायला लोक जमायचे की कसं युद्ध केलं, कशी लीला केली. प्रत्येक लीलेमध्ये पुष्पवृष्टी करायचे. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्यात. तसंच त्याने ही पण उत्सुकता होती की भगवंत आता कशा प्रकारे आपला शरीर त्याग करणार आहेत, काय करणार आहेत. जेव्हा त्यांनी धारण केलं ते तिथं सुंदर कथा होतीच. किती नाट्यमय रीतीने भगवंतांनी प्रवेश केला पृथ्वीवरती, ही तर सुंदर कथा होतीच. मग आता ते कशा प्रकारे ही पृथ्वी सोडतायत हे पण बघायची लोकांची इच्छा होती. आणि मग ते भगवंत जे आहेत त्यांनी ठरवलं की आता आपण आपलं शरीर जे आहे ते आता त्याग करायची वेळ आलेली आहे. आणि मग ते भगवंत कोण बघा, त्यांनी खूप सुंदर सांगितलं की भगवंत म्हणजे कोण. भगवंत परीक्षितला ते सांगतात बघा, त्यांचे शब्द बघा काय म्हणले ते की कोण भगवंत. ते भगवंत जे शरणागत वत्सल आहेत. ते भगवंत जे गुरुपुत्राला या शरीराने परत घेऊन आले. ते भगवंत ज्यांनी ब्रह्मास्त्राने जळालेले तुझे शरीर जिवंत केलं, परीक्षित राजाला सांगतात. ते भगवंत की ज्यांनी भगवान शंकरांना सुद्धा युद्धामध्ये जिंकलं होतं. ही पण कथा आपण ऐकली आहे. ते भगवंत कोण. तर अजून एक भगवंताची गोष्ट आहे की भगवंतानी जेव्हा देह सोडायचं ठरवलं, तुम्हाला तर माहिती आहे की व्याध जो होता त्या व्याधाने बाण मारला. व्याधाने बाण मारल्यावरती अर्थात भगवंताला तर काय, भगवंत वाट बघत होते. परंतु जेव्हा व्याध पुढे आला बाण मारल्यावरती, जो पूर्वीच्या जन्मातला अर्थात जरी होता रूप घेऊन जरी आले तरी पण या जन्मात त्याला दुःख झालं की मी भगवंताला कसा का बाण मारला. आणि तो भगवंताच्या चरणी शरण आला, म्हणाला महाराज मला माफ करा, मी काय केलं हे, कुठे पाप फेडू मी आता हे तर ते म्हणे नाही काही काळजी करू नको, तू तुझं काम केलं आहेस, हे व्हावं ही माझीच इच्छा होती, त्यामुळे तू काही चिंता करू नकोस. आता उलट तुला भरपूर पुण्य मिळणार आहे. सांग तुला स्वर्गामध्ये किती दिवस पुण्य पाहिजे, काय पाहिजे ते जाऊन भोग. माझा आशीर्वाद तुला आहे, स्वर्ग लोकातल्या हव्या त्या ठिकाणी जा आणि पुण्याचा उपभोग घे. असा आशीर्वाद भगवंताने त्याला दिला. म्हणजे बघा कसं आहे, म्हणजे भगवंताच्या शी लीन होऊन तुम्ही जी कुठली गोष्ट कराल तिच्याने पुण्यच लागतं, असा त्याचा अर्थ आहे ना. आता असा विचार केला तर भगवंताचा तरी वध केला होता, बरोबर आहे, व्याधाने. तरी पण भगवंताचा वध करण्यासाठी म्हणजे भगवंताचा अवतार समाप्तीला त्याने हातभारच लावला ना. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणाले की जा, तुझं कल्याणच होणार आहे, तुला पृथ्वी तलावरची जे काही तू भोगलं नसते सगळं स्वर्गात भोगशील, जा, तुला माझा आशीर्वाद आहे, भरपूर तिथे जाऊन तू उपभोग घे, माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे. अशा प्रकारे भगवंताने त्याला आशीर्वाद दिला होता. आपण ते बघितलं की भगवंताच्या रूपाचं ज्याला ज्याला दर्शन झालं त्या प्रत्येकाचा उद्धारच घडला ना. महाभारताच्या युद्धात सुद्धा जे जे लोक लढले
ज्यांनी ज्यांनी भगवंताला बघितलं, मृत्यू कोणाहीच्या हाती आला असेल, अर्जुनाकडून आला असेल, भीमाकडून आला असेल, अजून कोणाकडून आला असेल, शिपायाकडून मृत्यू आला असेल, परंतु त्यांना भगवंत दिसायचाच ना. अर्जुनाचा रथ हा सगळीकडे दिसायचा, लांबूनच तो कपिध्वज दिसायचा त्यांना रथाचा, आणि त्याच्यावरती भगवंत आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळे अशा रथाचं किंवा अशा भगवंताचं दर्शन घेत ज्यांना ज्यांना मृत्यू आला त्यांना सगळ्यांना परमपदाची प्राप्ती झाली. भले ते त्यांच्या विरोधामध्ये लढत होते काही लोक, तरी पण ज्यांनी ज्याने भगवंताचं दर्शन मिळालं ते सगळे त्यांचा एक प्रकारे त्यांचा उद्धारच झाला. हा भगवंताचा महिमा आहे. आणि असे हे भगवंत जे आहेत हे कशा प्रकारे आता देह सोडणार आहेत हे बघायची इच्छा अनेक लोकांना झाली होती. आणि म्हणून सगळे लोक उत्सुक होते की आता भगवंत काय करतात आपण बघूया. अर्थात भगवंतांनी जेव्हा देह सोडून दिला, हा विग्रह जो आहे तो भगवंतांनी जेव्हा सोडून दिला तेव्हा कोणालाही समजलं नाही की भगवंत कधी आणि कुठून आणि कसा देह सोडला ते. असं भागवतात वर्णन आहे की भगवंतांनी जेव्हा देह सोडून ते निघून गेले, अदृश्य झाले असं वर्णन आहे याच्यामध्ये थोडंसं इन अदर वर्ड्स, की भगवंत अदृश्य झाले, शरीर ठेवून दिलं पण भगवंत अदृश्य झाले. त्यांनी योगशक्तीने शरीर पण चाललं असं कुठेही नाही आहे. त्यांनी शरीर ठेवलं आणि ते निघून गेले असं. पण ते जेव्हा देहातून निघून गेले तो क्षण कोणालाही समजला नाही. कुठल्याही देवाला समजलं नाही की भगवंत कधी आणि कुठल्या क्षणी शरीरातून निघून गेले, हे कोणालाही समजलं नाही. ते कितीतरी प्रयत्न केले पण फक्त भगवान शंकर आणि ब्रह्मदेव या दोघांनाच फक्त हे लक्षात आलं. बाकी एकाही देवाला हे समजलं नाही की त्यांनी कशा प्रकारे ही गोष्ट केली. ते आपल्या धामी कसे परत गेले हे कोणालाही नीट समजलं नाही. थोडंफार समजलं ते या दोनच देवाला, बाकी कोणालाही समजलं नाही. आणि अशा प्रकारे भगवंतांनी अर्थात हा पृथ्वीचं आपलं काम पूर्ण करून परमधामी ते आपले निघून गेले. आणि अर्थात भगवंताची ही लीलासुद्धा जेव्हा बघितली काही लोकांनी, त्याची पण लोक स्तुती करायला लागली की प्रत्येक गोष्ट भगवंताची ती अभूतपूर्वच होती. भगवंतानी जेवढ्या जेवढ्या लीला केल्या त्याही अभूतपूर्व. भगवंताची एंट्री आपल्या भाषेत अभूतपूर्व, एक्झिट पण अभूतपूर्वच होता. प्रत्येक गोष्ट भगवंतानी जी केली ती अतिशय वेगळ्या प्रकारे केली. आणि भगवंताच्या प्रत्येक गोष्टी, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ज्या ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परम पुण्य आहे. हे पण भागवत म्हणते की त्यांच्या ज्या ज्या कथा आपण ऐकल्या, ज्या ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परम पुण्य आहे. त्यांनी तर असं म्हटलं की भगवंताचा हा जो विशिष्ट अध्याय आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं केलं आणि स्वतःचा देहाचा त्याग करायचं ठरवलं होतं आणि त्याग केलासुद्धा, हा जो विशिष्ट अध्याय आहे हा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी उठून जर ही कथा जर ऐकली किंवा वाचली तर त्याला प्रचंड भक्ती आणि परमपदाची प्राप्ती होईल असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या प्रत्येक कथेमध्ये खरोखर खूप असा वेगवेगळ्या प्रकारची फलश्रुती आहे. त्यांनी असं म्हणलं की श्रीकृष्णाच्या परमधामाच्या या परमाधाम गमनाच्या कथेच्या एकाग्रतेने भक्तिपूर्वक कीर्तन केलं तर ते सुद्धा खूप चांगले. म्हणजे सांगा कोणाला, जी काय आपण ऐकली ती तरी पण ऐकली खूपच पुण्य आहे. आणि अर्थात वाचन केलं तरी खूप पुण्य आहे. ते म्हणतात सकाळी उठून जर आपण ह्याचं जर वाचन केलं तर तुम्हाला परम पुण्य लाभू शकतं. याचं चिंतन जर तुम्ही सकाळी केलं तर सकाळी करण्याला महत्त्व आहे. जे आपण सकाळी चिंतन करतो ते दिवसभर राहतं. अगदी एखादं गाणं जरी ऐकलं सकाळी सकाळी जर ऐकलं तर ते दिवसभर तोंडात येतं आपल्या. म्हणून सकाळी काय करतो याला महत्त्व आहे. म्हणून सकाळी पहिली कृती आपण भगवंताचं नामच घ्यावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी न थांबता आपण करतच असतो बाय डिफॉल्ट. पण म्हणून पहिलं उठलं तर एक माळ जप करावी, बाकी काय करा न करा, की भगवंताचं नाम पहिलं मला येऊ दे. काय चूल भरली की जाऊन पहिलं एक जप करा, ॲटलिस्ट तेवढं तरी करावं. बाकीचं काय करायचं नंतर तुमचा भाग आहे. पण सुरुवात जी आहे ती नेहमी चांगली. गुड बिगिनिंग इज हाफ डन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतोत ना. म्हणून मनुष्याची दिवसाची सुरुवात जी आहे सकाळची जेव्हा केव्हा होते त्यावेळेस आपण पहिल्यांदा अशा आध्यात्मिक गोष्टी केल्या पाहिजे. मग तुम्ही जप करा, तप करा, ध्यान करा, जे काय करायचं ते करा. पण सकाळी पहिली कृती ही केली पाहिजे. पहिली उठल्यावर चहा प्यायला नाही पाहिजे. ते काही लोक अभिमानाने सांगतात चहा प्यायल्याशिवाय मी हलतच नाही, मी बेडवरच चहा घेतो. मला बेडवर चहा लागतो, बेडवर मी चहा घेतल्यावर मग खाली उतरतो. याच्यात पण अभिमान.
काय आपल्याला अभिमान कशाचा होईल सांगू शकत नाही. परंतु असं नाही आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी कशाचा अभिमान करतो आहे. आणि अशा प्रकारे भगवंताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुण्य आहे हेच त्यांनी सांगितलं भागवताने. आणि म्हणून आपण ही जी कथा आहे, ही कथासुद्धा भक्तिपूर्वक जर ऐकली तरी आपल्याला प्रचंड पुण्य. आणि याचं जर कीर्तन केलं म्हणजे जर कोणाला सांगू शकला तर जरूर सांगा, कशीही सांगा, जशी तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. बघा आता नाहीतरी आपल्याकडे ही सेवा आपण ठेवलीच आहे. कुठली? स्पर्शसेवा ठेवली आहे. तर ती स्पर्शसेवा आपल्यालाही करायची संधी मिळेल. त्याने म्हणलंच आहे की भक्तिपूर्वक एखाद्याने याचं जर कीर्तन केलं म्हणजे सांगितली तर त्यालासुद्धा परमपद प्राप्त होऊ शकतं. असं भागवत कथेचं, या कथेचं सुद्धा जे आहे ते फलश्रुती आहे. म्हणून आपण सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा, जरूर जरूर, हरकत नाही आहे. समजा माईकवर नाही सांगता आलं तर स्वतः जाऊन बसा तुमच्या देवासमोर आणि ही कथा सांगा. जी ऐकली आहे ती सांगा. भागवतामध्ये पण आहे, ती परत एकदा वाचा. वाटल्यास निरूपण ऐका, आपण यूट्यूबवर टाकणारच आहोत. पण ते ऐका आणि एकदा सांगण्याचा प्रयत्न करा. प्रचंड पुण्य आहे. कसं सांगितलं इज नॉट सो इम्पॉर्टंट. भक्तीला महत्त्व आहे. कसं सांगणं हा आपला आपला भाग आहे. परंतु ही सेवा जरूर जरूर करा असं भागवतामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी सुद्धा आपला अवतार जो आहे तो या ठिकाणी समाप्त केला. देहत्याग करून ते परमधामी निघून गेले, शरीर इथे सोडून दिलं असं भागवतात म्हणलेलं आहे. आणि पुढे असं पण कथा काय काय ठिकाणी आहेत की भगवंताचं हृदय झालं नाही, मग ते तिकडे जगन्नाथपुरीला आहे. असं सगळं आहे, कथा बऱ्याच आहेत पुढे सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु त्यांनी अर्थात देह जो आहे तो शिल्लक ठेवून ते परमधामाला गेले, हे भागवतामध्ये स्पष्टपणे म्हणलं. अर्थात हे सगळं घडलं बघायला. अर्थात बाकी लोक शिल्लक होते सगळे बघायला. अर्थात त्यांना हे सगळं जे काय बघायचं होतं त्यांना अतिशय दुःख झालं. भगवंत विशेषतः देह सोडून गेले हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा जे जे लोक शिल्लक होते, विशेषतः उग्रसेन होता, वसुदेव होता, हे सगळे त्यावेळेस अलाय होते, जिवंत होते. ते ऐकल्यावरती मूर्छितच पडले सगळे. शोक इतका होता की त्याचं वर्णन करायला शब्द नाही आहेत. त्यांना विश्वासच बसत नव्हता की आमचे हे सगळे प्रिय जन नष्ट झालेत, ज्याच्यामध्ये बलरामदादा आणि श्रीकृष्ण पण आहेत. त्यांना जो विरह झाला त्या विरहाला अंत नव्हता. त्या विरहाचं वर्णन करायला शब्द नव्हते. अर्थात पुढचा भाग हाच होता की जे यादव तिथे होते त्या यादवांचं सगळं जे काय ते पुढचे सगळे भाग करायचे होते आणि त्याच्यासाठी अर्जुन आणि इतर लोक होतेच. त्या सर्वांनी हे सगळं केलं. ज्या ज्या लोकांचं जे होतं ते यथास्थित केलं. बलरामांच्या काही पत्न्या होत्या, भगवंताच्या काही पत्न्या होत्या. या सर्वांनी सुद्धा त्यातल्या काही लोकांनी देहत्याग असाच केला, काही लोकांनी सती गेल्या. काही रुक्मिणी जी होती विशेषतः रुक्मिणीने ध्यान लावलं. बघा रुक्मिणीने देहत्याग कसा केला. रुक्मिणी त्याची प्रमुख राणी होती, बरोबर आहे, लक्ष्मीचा अवतारच होता. अर्थात तिने ध्यान लावलं आणि त्या ध्यानामध्ये तिने अर्थात अग्नी तिच्यामध्ये शरीरामध्ये प्रज्वलित झाला आणि ती तिथून अर्थात अंतर्धान पावली. अशा प्रकारे रुक्मिणीने पण देहत्याग केला. अर्थात हे सगळं घडत असताना शेवटपर्यंत त्या सगळ्या गोष्टीचा विटनेस आपल्या शब्दामध्ये कोण होता? प्रामुख्याने तर अर्जुन होता. की सगळ्या गोष्टी त्याला बघायच्या होत्या. किंबहुना भगवंतांनी त्याला ही दारुकामार्फत निरोपच दिला होता की सगळं तुला आटोपायचं आहे आणि याला घेऊन जायचं आहे इंद्रप्रस्थामध्ये, बरोबर आहे. तर हे सगळं जे आहे सगळ्यांची सगळी कर्म करा, हे करा, सगळ्यांची काय किती दुःख असेल विचार करा की इतके सगळे यादव जे त्याचे प्रिय होते, जे त्याच्याबरोबर लढले. यादवांचं सैन्य हे पांडवांच्या बाजूने होतं. हे सगळे जे योद्धे होते, सात्यकी होता, प्रद्युम्न होता, सगळे अर्जुनाच्या जोडीला लढत होते. सगळे त्याचे प्रिय होते. सात्यकी त्याचा शिष्य होता. हे सगळेचे सगळे तिथे जे आहेत ते मृत्युमुखी पावले होते. आणि अशा प्रकारे युद्धभूमीत मृत्यू झाल्याचं तर काही दुःख नव्हतं. युद्धात जर मृत्यू आला तर तुम्हाला स्वर्गलोक मिळतो, परंतु हे अशा प्रकारे मृत्यू येणं काय फार चांगली गोष्ट नव्हती. आणि या सर्वांचा मृत्यू अर्जुनाला बघायला मिळाला. त्याच्यावर किती दुःखाचा पहाड कोसळला. त्याच्या जोडीला आणखीन भगवंत निघून गेले, बलरामदादा निघून गेले.
आणि तिथे जी लोक शिल्लक होती ते पण अर्धे लोक शोक करत करत मृत पावले. परत त्यांचे संस्कार सगळे. हे सगळं करण्याची पाळी फक्त एकट्या अर्जुनावर आली. विचार करा किती मोठा प्रसंग आला असेल. असं झाल्यावरती किती त्याला दुःख झालं असेल. त्याचं मन पूर्णपणे सैरभैर झालं होतं. अर्जुनाचं मन आपण ऐकलं तरी आपल्याला सुद्धा कसं वाटतं की भगवंताने अवतार समाप्त केले. त्याने प्रत्यक्ष बघितलं की कसं सगळं घडलंय ते. आणि मग अशा वेळेस अर्जुनाने आपलं मन कसं सावरलं असेल. कारण त्याला सावरल्याशिवाय पुढे कसं करणार. तर घेऊन कसं जाणार बाकीच्यांना. मन शांत करायला पण ते त्यांनी कसं केलं असेल. तर जो भगवंताने उपदेश त्याला भगवद्गीतेमध्ये केला होता त्या उपदेशाचा आधार या ठिकाणी अर्जुनाने घेतला. जी भगवद्गीता त्याला सांगितली त्याचा एक जो भाग होता तो युद्ध करण्यासाठी त्यांनी वापरला. त्यांनी सांगितलं होतं की काही झाले तरी तुला युद्ध करायचं, बरोबर आहे. हा जो भाग होता त्याचा त्यांनी भाग तिथे वापरला. आणि हा शेवटचा भाग होता त्याचा सुद्धा त्याला भगवद्गीतेत जो उपदेश केला की काही झाले तरी स्थितप्रज्ञ राहायला पाहिजेस तू. स्थितप्रज्ञतेने तू काम करत राहायला पाहिजेस. तुझ्या मनावर परिणाम होता ते त्यांनी केलं. इतकं सगळं घडल्यावर सुद्धा जे ज्ञान त्याला भगवंतानी दिलं होतं भगवद्गीतेमध्ये त्या ज्ञानाची त्याने उजळणी केली. आणि त्याच्यामुळे तो स्थितप्रज्ञ राहिला. बऱ्यापैकी, पूर्ण नाही पण तरी स्थितप्रज्ञ राहिला. आणि स्थितप्रज्ञ राहून त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही मागच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी तिथून केल्या. व्यवस्थित सर्वांचं सगळं काही केलं. उरले सुरले सगळे यादव गोळा केले, सगळ्या स्त्रिया गोळा केल्या. आणि मग म्हणाला की आता सगळं काही घडलेलं आहे तेव्हा आता तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे राहायला या. आमच्या इंद्रप्रस्थामध्ये तुम्हाला यायचं आहे. हीच आज्ञा भगवंताची आहे. अर्थात भगवंताची आज्ञा म्हटल्यावरती सर्वांनी ती मान्य केली ह्यात शंकाच नाही आहे. आणि मग सगळ्यांनी सगळ्या गोष्टी तिथून घेतल्या आणि यथावकाश ते द्वारका सोडून निघाले. जसे ते द्वारका सोडून पुढे आले दुसऱ्या क्षणी समुद्राने आक्रमण केलं आणि द्वारका जी आहे ती बुडवून टाकली. म्हणून द्वारका त्यानंतर पाण्याखालीच गेली. भगवंताचं निवासस्थान सोडून बाकी सगळं पाण्याखाली गेले. पण भगवंताचं निवासस्थानाचा जो परिसर आहे तोच फक्त आजही वर आहे. बाकी सगळा मेजर हिस्सा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. कारण भगवंत निघून गेले म्हणून हे घडलं. अशा प्रकारे भगवंतानी आपला अवतार पूर्ण केल्याने अशा प्रकारे भगवंत गेल्यावर ज्या ज्या वस्तू त्यांनी वापरायसाठी घेतल्या होत्या त्या सगळ्या परत गेल्या. आयुध परत गेली आणि द्वारका नगरी पण परत त्याच्या मूळ स्थानी जी जागा भगवंतानी घेतली होती समुद्राकडून ती समुद्राने परत घेतली. अर्थात भगवंताने देऊन टाकली म्हणून ती त्यांनी घेतली. अशा प्रकारे हे सगळं घडलं. अर्जुन उरल्या सुरल्या सगळ्या स्त्रिया, सगळे वृद्ध आणि सगळी मुलं याने त्यांनी घेतलं. आणि तो कसा तरी पोचला. येईपर्यंत त्याला असंख्य वेळा यवनाने त्रास दिला. यवनाने अनेक वेळा हल्ले केले, अनेक स्त्रियांचं अपहरण केलं. अर्जुन काही करू शकला नाही. अर्जुन तसाच परत गेला. अतिशय दुःखाने तो गेला. आणि त्याने हे सगळं पांडवांना सांगितलं आणि म्हणाला की याचा अर्थ काय तो आपणही समजून घ्या. आता भगवंत नसतील तर आपल्या इथे असणारा कितपत अर्थ शिल्लक राहिला हे बघा. माझ्यासाठी तर अर्थशून्य झालं जीवन. माझा जो गुरु आहे तोच इथून जर नसेल तर मी इथे काय करू आता. आणि माझ्या गुरुजी नसल्यावरती माझं सगळी जी काही महिमा होती संपली. माझं शौर्य संपलं, माझे आयुध संपली, काहीच नाही शिल्लक राहिलं. आता इथे माझ्या अस्तित्वाला काय अर्थ राहिला आहे मला माहीत नाही. असं सगळं त्यांनी जाऊन युधिष्ठिराला आणि सर्व पांडवांना पण सांगितलं. आणि अर्थात पांडवांवर पण त्याचा परिणाम झालाच. हे सगळं एकीकडे घडलं. आणि हा जो अनिरुद्ध होता, ह्या अनिरुद्धाचा जो मुलगा होता वज्रनाभ, याचा त्याने तिथे मग राज्याभिषेक केला की आता देऊन टाकूयात. सगळं एकमागे एक सगळे द्यायचेच होते गोष्टी. त्यामुळे मग अनिरुद्धाचा मुलगा होता त्याला त्यांनी राज्याभिषेक केला. आणि अर्थात ही सगळी कथा जी आहे ती नंतर यथावकाश सगळ्यांना समजली की असं असं घडलं. मग त्यांनी परीक्षित राजाला बोलवलं आणि परीक्षिताला सांगितलं की आता तू सांभाळ. पांडवांनी ते तिकडचं राज्य तर यादवांचं होतं, पण हे जे राज्य होते हे त्यांनी अर्थात परीक्षित राजाला दिले. ते म्हटले की आता हे सगळं तू कर, आमचं काम झालं. पांडवांचं काम खरं पाहिलं तर फक्त एवढंच होतं की युद्ध करून त्यांना मारायचं होतं आणि नंतर पांडवांनी काही राज्य केलं नाही. पण भगवंतांनी मागोमाग देहत्याग केला.
त्यांचं पण खरं पाहिलं तर अवतारच होता तो, कारण या सर्व पांडवसुद्धा अवतारी पुरुषच होते. जसं धर्मराज जो होता तो यमधर्माचा पुत्र होता, अर्जुन अर्जुन हा इंद्राचा पुत्र होता. प्रत्येक देवताचे सगळे पुत्र होते आणि त्यामुळे त्यांचासुद्धा अवतारच होता. भगवंतानी अवतार घेतला की इतर देवांना अवतार घ्यावाच लागतो. प्रत्येक युगामध्ये असं घडलेलं आहे. कलियुगामध्ये सुद्धा भगवंतानी अवतार घेतला होता ना ज्ञानदेवाचा, तेव्हा इतर सगळे संतसुद्धा देवाचेच अवतार आहेत. मुख्य देव म्हणजे कोणतं? माऊली. त्यांच्या मागे सगळे संत. ज्ञानेश्वर माऊली प्रमुख संत होते, बरोबर. त्यांनीच तर भगवद्गीता सांगितली, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली. आणि तेच म्हणून ते इतके संत जे जन्माला आले त्याच वेळेस आले ना, ते सगळे देवाचेच अवतार होते. कारण प्रमुख देवानी जर अवतार घेतला तर बाकी देव अवतार घेणारच वेगवेगळ्या रूपात. आणि त्याप्रमाणे कलियुगात सुद्धा घडलं होतं. आणि अशा प्रकारे भगवान विष्णूंनी जे आहे ते ही सगळी लीला घडवली वेगवेगळी रूपं धारण करून. आणि भागवताची ही जी कथा आहे त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली. ते असं म्हणतात की जो मनुष्य भगवान श्रीहरींचे असे सुंदर अवतार आणि अद्भुत लीला, तसंच परमानंदमय बाललीला ज्या इथे पण सांगितल्यात आणि अन्य पुराणात पण आहेत, याचं श्रवण जरी तुम्ही केलं, पठण केलं तर चांगलंच आहे, पण श्रवण जरी केलं तरी पण त्याला श्रीकृष्णाची पराभक्ती प्राप्त होते. पराभक्ती म्हणजे भक्ती नाही, पराभक्ती म्हणजे पराकोटीची भक्ती, टोकाची भक्ती. परा म्हणजे म्हणतो ना आपण की परमावधी म्हणतो. परम म्हणजे काय? सुपर गोष्ट झाली, टोक झालं. पराभक्ती जसं परावाणी पण आहे ना, परापसंती, तसं पराभक्ती आहे. आणि जर फक्त श्रवण केलं तरी पण ही भक्ती प्राप्त होऊ शकते, पण श्रद्धेने पठण केलं पाहिजे. श्रद्धेने जर तुम्ही हे पठण केलं तर श्रीकृष्णाची परमभक्ती प्राप्त होईल, असा या अध्यायाची पण फलश्रुती आहे. असा सुंदर अध्याय हा आहे. आणि हा जो अध्याय आहे हा अध्याय क्रमांक 31 आहे. आणि याच अध्यायामध्ये त्यांनी भगवंताचा कशा प्रकारे भगवंतांनी हा देह सोडून दिला, कशी लीला केली हे याच ठिकाणी सांगितलं. आणि याच ठिकाणी ही फलश्रुती सांगितली आहे. आणि या अध्यायाच्या बरोबरच हा स्कंद जो आहे, स्कंद क्रमांक 11 समाप्त होतो. आणि स्कंद क्रमांक 11 समाप्त होणं म्हणजे एक प्रकारे असं समजायला हरकत नाही की भागवत कथाच खऱ्या अर्थाने संपते. असा विचार केला तर भगवंताने देहत्याग केला म्हणल्यावर ते सगळं संपलंच आहे. खऱ्या अर्थाने भागवत कथा संपते आहे, परंतु अर्थात अजून एक स्कंद तरी पण शिल्लक राहतो, ज्याच्यामध्ये अर्थात इतर काही गोष्टी आहेत, इतर काही वर्णन आहेत आणि भागवताचा थोडंसं महिमा पण आहे. अशा काही गोष्टी अजून शिल्लक आहेत आणि त्या सगळ्या 12व्या स्कंदामध्ये. तर या ठिकाणी 11व्या स्कंदामध्ये खऱ्या अर्थाने जे आहे ती भागवताचा मूळ जो काय भाग आहे तो या ठिकाणी आजच्या कथेमध्ये समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. या अध्यायाची सेवा आपण श्रीकृष्ण अर्पणमस्तू, त्याचप्रमाणे श्री सद्गुरू चरणाच्या कडे आपण अर्पण करूया. महाराज या सर्व भक्तीचा स्वीकार करा. आमच्याकडून जी काही भक्ती घडली तुटकी फुटकी तिचा आपण स्वीकार करावा. आम्ही सर्वांनी आपलं भक्तिपूर्वक श्रवण केलं, नक्कीच शंका नाही, निरूपण पण करण्याचा प्रयत्न केला आपण बस हे गोड मानून घ्या आणि आपली भक्ती आम्हाला द्या, आम्हाला बाकी काही नको, हीच विनंती आहे. अशीच सेवा आमच्याकडून करून घ्या ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम. या अध्यायासंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर आपण जरूर बोलावं. श्रीराम समर्थ.